आता बालपणाची परिस्थिती म्हटलं तर मी पण तुमच्यासारखं माईक गरीब दुसरं कोणी विचारलं तर त्याला द्यायचं. विद्यार्थी आहे. जसं तुम्ही बसलेले आहे तसं मी पण एक टाइमला असंच बसून दुसऱ्यांना बघायचो, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायचो. आता लहानपणी बोलायचं म्हटलं तर माझी आई रोज मजुरी करायची आणि माझे वडील अपंग होते. जेव्हा मी 2-3 महिन्याचा होतो तेव्हाच त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्या कमरेचा मणक्यामध्ये प्रॉब्लेम निघाला आणि त्यामुळे त्यांनी चालताना त्रास व्हायला लागला. तर ते कोणतं काम करू शकत नव्हते. सो अशीच माझी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतून मी समोर पडलो. तुमच्या आयुष्यातील असा कोणता प्रसंग आहे ज्याने तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा दिली? खर तर सुरुवातीला म्हणजे लहानपणापासूनच माझ्या मध्ये मिलिटरी म्हणजे आर्मी बद्दल खूप अशी जिज्ञासा तयार झाली होती. कारण लहानपणी बघायचो मूवीज किंवा लोकांना किंवा त्यांना की मिलिटरीचे लोक आपलं जीवन त्या गोष्टीसाठी म्हणजे भारताच्या सुरक्षेसाठी त्याग करायला तयार आहे आणि या गोष्टीपर्यंत पोहोचताना ते जे प्रयत्न करतात सगळ्या गोष्टी करतात ते बघत होतो आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली. आणि मला असं वाटतं की लहानपणीच माझ्या आतमध्ये ती गोष्ट झाली की तू पण हेमंत मोठा होऊन आर्मी किंवा माझं प्रॉपरली म्हणजे आर्मी नाही पण एअरफोर्स साठी मी प्रिपरेशन स्टार्ट केली होती. सो असाच माझा हे होता काय मला स्टार्ट होता की हे कसं ठरवलं त्याच्यामध्ये तो प्रसंग होता माझ्या. परीक्षा देण्याचा विचार कधी आणि का आला? जेव्हा मी 2020 मध्ये आधी गेलो होतो पुणेला तर प्रिपरेशन सुरू केली याची आपली एअरफोर्सची. जसं म्हटलं एअरफोर्स मध्ये जायचं होतं मला तर एअरफोर्सची सुरू केली प्रिपरेशन. परंतु माझी इकडे मारेगावमध्ये एक सिस्टर होती तर तिचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर मला परत यावं लागलं. आता माझं एज जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा 22 इयर्स होतं आणि 22 इयर्स नंतर जे जे लिमिट असते एअरफोर्स मध्ये जायची म्हणजे ऍपकॅट थ्रू ते 24 इयर्स होती आणि जे हा प्रसंग झाला होता तो मी 23व्या वर्षी फेस केला. आता इकडून जेव्हा परत जात होतो मी तेव्हा माझी एज लिमिट तर क्रॉस केली होती म्हणजे लिमिट मध्ये बसत नव्हती. त्यामुळे मग मला जे स्वप्न होतं माझं एअरफोर्स मध्ये जायचं ते बदलावं लागलं. मी त्या टाइमला सर्च करत होतो बघत होतो की कोणत्या परिस्थितीमध्ये मला काम करायचं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये मला इंटरेस्ट जास्त आहे. सो म्हणजे मी चांगल्या प्रकारे त्या फील्डमध्ये चांगलं काम करेन. तर मला युपीएससी सीएपी बद्दल माहित पडलं, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, आणि ह्यामध्ये एक चांगलं प्रतिष्ठित पद दिसलं जिथे मी चांगली कामगिरी करू शकतो आणि मला असं वाटतं की माझं ते पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये ते पोटेन्शियल असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या परीक्षेमध्ये मी पास होऊ शकतो आणि नक्कीच 4 वर्षाच्या प्रयत्नानंतर या परिस्थितीतून बाहेर पडून मी ही परीक्षा पास केली आहे. एससीची तयारी सुरू करताना सर्वात मोठे आव्हान कोणते होते? आता युपीएससी परीक्षा सुरू करताना सुरुवातीला तर माझ्या समोर आव्हान होतं ते फायनान्सेस म्हणजे पैसा. कारण आई शेतमजुरी करायची, वडील तर तेव्हा सोडूनच गेले होते, आई होती आणि आजोबा होते. सो पहिलं तर पैसा ही सगळ्यात मोठे चॅलेंज तुम्हाला. दुसरं टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळ कसा मॅनेज करायचा. कारण मी तिथे प्रिपरेशन करता करता जिम ट्रेनिंगचा जॉब पण करायचा. सो म्हणजे माझं जे राहण्या जीवनाचा खर्च आहे तो मी तिकडे तिकडे भागवायचा प्रयत्न करायचा. तरी मला कधी कधी ऐकून गरज पडेल. आता ही बघा जेव्हा आपण एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये म्हणजे बसत असतो तर तेव्हा मुलं खूप जास्त अभ्यास करतात. जसं 12 तास 14 तास 15-16 तास अभ्यास करणारे मुलं सुद्धा बघितले. आणि मी जेव्हा जिम ट्रेनिंग करायचो तर 6 तास 7 तास अभ्यास वेळ काढू शकायचो कारण 6-7 तास माझी जिम ट्रेनिंग करायची. तर हा मला एक अवघड असायचा. जेव्हा माझे पेपर जोडायचे म्हणजे माझा 3 महिन्यावर 4 महिन्यावर पेपर राहायचा तर मी ट्रेनिंग सोडून द्यायचो आणि जास्त फोकस मी टाइम अभ्यासाकडे होईल याच्याकडे जास्त विचार करायचा. सो टाइम मॅनेजमेंट पण माझ्यासाठी जरा चॅलेंजिंग होतं. त्याच्यानंतर आता अजून काही गोष्टी आहेत म्हणजे मेंटली माझ्यामध्ये जे ऑलरेडी मी दुःखातून गेलो होतो ते पण सोबतच होतं की बॅक ऑफ द माइंड माझ्या चालत होतं. सो मेंटली मी स्टेबल राहावं हे पण माझ्यासाठी जरा चॅलेंजिंगच होतं. आणि आई माझी घरी राहत होती, एकटी घरी राहत होती, तिला एकटं सोडून मी तिकडे होतो तर ते पण माझ्या माइंडमध्ये चालू राहत होतं. म्हणजे असे इमोशनली थोडा मी भावूक होऊन अभ्यास करत होतो. ते मला अजून एक चॅलेंजिंग वाटायचं. सर, तुम्ही दररोजचे नियोजन कसे करायचे? दररोजचे नियोजन करायचे म्हणजे एक सब्जेक्ट असायचा म्हणजे सब्जेक्ट पकडायचा. आता तो सब्जेक्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. 1 किंवा 2 सब्जेक्ट सोबत सोबत चालायचे. आता
अभ्यास करायचा तो आपल्याला समजा 12 तास अभ्यास करायचा आहे. मी असा म्हणजे मनात ध्यास घेऊन चालायचा 12 तास कमीत कमी अभ्यास करायचा आहे आणि तो प्रोडक्टिव्ह असायला हवा, म्हणजे खूप त्याच्यातून आपल्याला लक्षात जास्त राहावं असा विचार करायचा आहे. आता यामध्ये टाईम असा ठरवायचो की माझा सकाळी जास्त अभ्यास व्हायचा. सो सकाळी मी 6, 6:30, 7 पर्यंत लायब्ररीमध्ये जायचो. त्याच्यानंतर 6, 6:30 पासून ते 12 पर्यंत लायब्ररीमध्ये बसायचो. म्हणजे हे चांगला अभ्यास म्हणजे ग्रहण करू शकायचो मी. त्यानंतर जेवणाचा टाइम राहायचा माझा. त्यानंतर मी 1 तास जेवणाला घ्यायचं, म्हणजे 1 तास आणि थोडा मूड फ्रेश व्हावं यासाठी 1 तास द्यायचो. मग अजून परत अभ्यासाला बसायचो. त्याच्यानंतर 1.5 तास अभ्यास केल्यानंतर थोडा वेळ नॅप घ्यायचा. नॅप म्हणजे 15 मिनिटाची झोप. तिथेच टेबलवर आपल्या जिथे लायब्ररीमध्ये आहे तिथेच झोपायचं. 15 मिनिटं झोपायचं, नंतर अजून मूड फ्री झाल्यानंतर अजून अभ्यासाला बसायचं. म्हणजे असा रुटीन फॉलो करायचं. तेच माझं नियोजन होतं. आणि 12 तास आपला अभ्यास झाला पाहिजे हे घेऊन रोज उठायचो, रोज तेच काम करायचं. उपलब्ध नसताना तुम्ही तयारी कशी केली? या गोष्टीमध्ये खूप सारे लोक आपले मदत करतात. माझा एक मित्र होता प्रदीप पवार, त्याचं पण सिलेक्शन झालं यावेळेस. 291 रँक आहे त्याचा. तर तो पण प्रिपरेशन करायचा, मी पण करायचा. त्यांनी सगळे पुस्तकं घेऊन घेतली होती. तो करायचा दुसऱ्या विषयाचा अभ्यास. तर मी त्याचे जे पुस्तकं तो वाचत नाहीये ते पुस्तकं मी त्याच्याकडून बॉरो करायचे, म्हणजे घेऊन घ्यायचो काही वेळेसाठी. नंतर ते पुस्तकं मी रीड केल्यानंतर त्याच्यातले नोट्स काढून घ्यायचो, म्हणजे मला त्या पुस्तकाची पुन्हा गरज पडणार नाही. आणि पडली तरी मला रेफरन्स घ्यायचा असेल तेव्हाच पडणार. सो असं थोडं विकत म्हणजे एक पुस्तक घेता माझ्याकडे सगळे पुस्तक जमा झाले. परंतु सुरुवातीला मी तसं नियोजन लावलं आणि त्याने माझी मदत केली. हे खूप मला भाग्य लागलं. अपयश आले तर विद्यार्थ्यांकडे कसं करायचं? विद्यार्थ्यांनी कसं करायचं? अपयश आले तर विद्यार्थ्यांनी कसं करायचं? हे बघा, अपयश हे एक सक्सेसचा पार्ट, यशाचा पार्ट. म्हणजे आपण प्रिपरेशन करायला लागलो आणि यश मिळणार हे नक्की नाही. असे काहीच लोक असतात त्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये पेपर क्लिअर होतो किंवा पूर्ण एक्झाम क्लिअर होतो. आता जेव्हा अपयश येते तर त्या अपयशाचा आपण सामना करायला हवा. जसं आपल्याला अपयश का आलं, कारण काही त्याच्या मागे कारणे असतात. जसं माझा अभ्यास कमी पडला, माझं त्या विषयात बरोबर प्रिपरेशन नव्हतं, मी पेपर सॉल्व्ह करताना काही मिस्टेक्स केल्या, म्हणजे अशा काही गोष्टी घडतात. सो अपयश आपल्याला त्या गोष्टी दाखवतात आणि आपण ते जर अनालिसिस केलं, त्या गोष्टीबद्दल विचार आणि चिंतन केलं तर नक्कीच ते अपयशावर म्हणजे त्या अपयशाचा आपण चांगल्यासाठी आपण वापर करू शकतो समोरच्या याच्यानुसार, म्हणजे दृष्टिकोनातून. सो असं आपण बघायला अपयशाकडे आपण अशा प्रकारे बघायला हवं. तुमच्या प्रवासातील सर्वात कठीण दिवस कोणता होता? कठीण माझा एक दिवस नव्हता, माझा मला वाटतं 5 ते 6 महिन्याचा पिरियड होता. तेव्हा माझी बहीण सोडून गेली मला. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे माझ्या लाईफच्या सगळ्यात डिपेस्ट फेजमध्ये होतो आणि माझी हिंमत नव्हती होत मी की मारेगाव सोडून जावं, कारण आई एकटी आहे आणि तिच्यावर सुद्धा त्या म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि तिला सांभाळायला कोणी नव्हतं. फॅमिली मेंबर्स राहतात पण ते काही वेळपर्यंतच होते, म्हणजे 10-15 दिवस. पण नंतर त्यामुळे तो फेज माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे दुःखाचा होता किंवा सगळ्यात लोवेस्ट फेज होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली. नक्कीच मोठी स्वप्ने पाहावी. जेव्हा तुम्ही स्वप्न बघता तर तुम्ही यशाची पहिली पायरी चढली आहे, लक्षात ठेवा. स्वप्न हे खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या मध्ये ते स्वप्न असेल तर तुम्ही हळूहळू त्या स्वप्नाला अचीव करण्याकडे वाटचाल करणार. जसं माझ्याकडे स्वप्न होतं, मला एअरफोर्समध्ये जायचं होतं, परंतु मी थांबलो नाही, मी वाटचाल करत गेलो. परंतु काही कारणामुळे मी ती नाही अचीव करू शकलो. पण सोबत दुसऱ्या गोष्टीकडे तरी वाटचाल झाली माझी. म्हणजे मला एक लय लागला की मी एका रस्त्याने गेलो होतो, त्या रस्त्यातून मागे पलटून बघण्याचं माझं म्हणजे हेच नव्हतं, म्हणजे काय उद्देश नव्हता. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वप्न खूप मोठी बघावी. स्वप्न साकार करताना तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येणार, परंतु त्या प्रॉब्लेम्सला फेस करून तुम्ही समोर जायला हवं. मला जसं आता एअरफोर्स नाही भेटलं, पण असिस्टंट कमांडंटची पोस्ट भेटली. तुम्ही जर IAS साठी प्रिपरेशन करताय, कलेक्टरसाठी जर अभ्यास करताय, मे बी तुम्हाला तहसीलदाराची पोस्ट मिळणार होऊ शकतं. असतं जर तुमच्या मध्ये ते स्वप्न साकार करण्याची जिद्द चिकाटी असेल तर नक्कीच IAS ऑफिसर पण बनू शकता तुम्ही. IAS ऑफिसर नाही झाला तर तहसीलदार तरी बनू शकता. मला हे म्हणायचं आहे, म्हणजे स्वप्न असणे खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या वयात असलेले स्वप्न आपल्याला समोर चालून आठवतात की मी हा विचार केला होता, मी ह्या विचारानुसारच वागायला हवं होतं, ह्या विचारानुसारच मी कार्य करायला हवं. सो म्हणजे माझं उन्नती होणार, माझ्या घराची उन्नती होणार, माझ्या गावाची उन्नती होणार. आता जसं माझी
उन्नती ही माझीच राहिली नाही आहे. माझ्या गावाने, माझ्या पूर्ण तालुक्यांनी माझा सत्कार सन्मान केला आहे. माझ्या नावासमोर आता माननीय श्री लागला, आधी मला जीवन पुजाडे ह्याच नावाने ओळखायचे होतं. सो तुम्ही स्वप्न बघा आणि स्वप्न साकार करण्याच्या रस्त्याने लागा. मला रस्त्यात लागताना सरांसारखे म्हणजे खूप लोक मिळतील की तुम्हाला प्रोत्साहित करणार त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी. सो स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सवयी लावून घ्याव्या? आता तुमचं शाळेचं टाइम पिरियड बघताना पहिलं तर आपण फिजिकल डेव्हलपमेंट करायला हवी. फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे गेम्स खेळू, जसं कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट खेळू शकता तुम्ही. अजून काही गेम्स आहेत जे माइंड डेव्हलपमेंटसाठी काम करतात, जसं चेस आहे. याच्यामुळे काय होणार, तुमच्यामध्ये फिजिकली तुम्ही ऍक्टिव्ह राहणार, तर तुमच्यामध्ये जेनेटिकली किंवा नॅचरली कोणतं टॅलेंट असेल तर ते दिसून येणार. म्हणजे एकतर इंटरेस्ट डेव्हलप होणार त्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये. नंतर त्यामध्ये जर तुमचं चांगलं टॅलेंट असेल तर ते निघून येणार. समोरच्या लक्षात आलं तर त्याला अजून प्रोफेशनल करण्याची त्यांची इच्छा राहणार. सो पहिले तर तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट मेंटली ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. जसे अशा ऍक्टिव्हिटीज असतात, जसं आपल्या शाळेमध्ये कोणता पण समारंभ होतो, आपल्याला एक धाडस दाखवून तिथे स्टेजवर येऊन सगळ्यांसमोर बोलण्याची हिंमत करावी. म्हणजे कसं तुमच्यामध्ये लहानपणापासूनच ती स्टेजबद्दल भीती राहणार नाही की मला खूप लोक बघताय आणि मी त्याच्यासमोर बोलू शकतोय. तो ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या करिक्युलममध्ये ऍड करू शकता. प्लस अभ्यासाची सुद्धा तुम्ही आवड निर्माण करायला हवी. कारण प्रत्येकाकडे शेती किंवा आई वडिलांकडून मोठा बिझनेस येणार नाही आहे. आपल्याला मग दुसरी गोष्ट कोणती असते तर ती आहे एज्युकेशन, शिक्षण. सो तुम्ही आता लहानपणापासून जर शिक्षणाची आवड लावली तर तुम्हाला समोर चालून त्याचा खूप फायदा होता. सतत टिकण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरत होता? कालांतराने मला समजलं की अभ्यासामध्ये 3 ते 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिलं तर सिलेबस आपल्याला कव्हर करावा लागतो. सिलेबस पूर्ण कव्हर केल्यानंतर पेपर सॉल्व्ह करून बघावं लागतात. कसं आहे, पेपर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या लक्षात किती आलाय. सिलेबस तर आपण पूर्ण वाचला, पण आपल्या लक्षात किती आलाय ते चेक करायचं असेल तर पेपरमध्ये करू. ते झाल्यानंतर नोट्स बनवले. ज्या गोष्टी लक्षात राहत होत्या त्या गोष्टी सोडून दिल्या, आणि ज्या गोष्टी लक्षात नव्हत्या त्या गोष्टी मी लिहून ठेवल्या एका नोट्समध्ये. म्हणजे माझा टाइम वाचला. तर मला पुस्तक वाचायला 4 घंटे लागत होते, तर नोट्स वाचायला मला अर्धा तास लागला, 1 तास लागला. तो तसं व्हायचं. आता हे सगळे नोट्स बनवले. नोट्स नंतर रिव्हिजन करायचं. रिव्हिजन म्हणजे परत वाचा, तेच नोट्स घ्यायचे, तेच नोट्स परत रिवाईज चालू करायचे जोपर्यंत एक्झाम येत नाही तो. आणि एक्झाम यायच्या 1 महिन्याआधी पेपर सॉल्व्ह करत आहे. जे क्वेश्चन पेपर त्या एक्झामचे प्रिव्हियस इयरचे म्हणजे मागच्या वर्षाचे पूर्ण क्वेश्चन पेपर घ्यायचे, ते एक सॉल्व्ह करायचे. म्हणजे आपल्याला त्या क्वेश्चनची लेवल समजणार, त्या क्वेश्चनच्या लेवलच्या अंडरस्टँडिंग म्हणजे आपली विचारधारणा होणार, आणि आपण त्या प्रश्न म्हणजे त्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकणार. सो ही माझी स्ट्रॅटेजी आहे. पुजाडे सर, शेवटला एक संदेश द्या. आता संदेश द्यायचा म्हणजे तुमच्या म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण रुरल म्हणजे ग्रामीण भागात जाऊ, तर आपण स्वतःला कमी समजून घेतो की अर्बन जे सिटी एरियामध्ये लोक राहतात त्यांना सगळ्या सोयीसुविधा अवेलेबल आहे आणि आपल्याकडे काही सोयीसुविधा अवेलेबल नाही. ती गोष्ट तुम्ही सोडायला हवी. सुरुवात इथून का झाली ना, पण जे एंड आहे तो माझ्यासारखाच असायला हवा. कमी आहेत असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच फेस करावा लागतो, आणि आपल्याला जास्त प्रॉब्लेम फेस करावा लागतो. कारण पहिली गोष्ट आपल्याकडे अवेअरनेस म्हणजे लोकांमध्ये माहिती खूप कमी आहे. आता UPSC बद्दल माहिती कमी असल्यामुळे आपल्याला म्हणजे वाटचाल ह्या दिवशीने करायची हिंमत होत नाही किंवा कोणी गाईड करत नाही. सो ते आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे. फक्तच लायब्ररीज अवेलेबल नाही, म्हणजे ते लायब्ररीज अवेलेबल असल्या तर एन्व्हायरमेंट क्रिएट होणार, म्हणजे एन्व्हायरमेंट आपल्यासाठी अभ्यासासारखं होणार. त्याच्यानंतर आता पैशांसाठी जर कोणी सक्षम असतात कोणी सक्षम नसतात, तर त्यासाठी आपण कशा प्रकारे पैसे गोळा करून कशा प्रकारे ते प्रॉब्लेम फेस करतो ते महत्वाचं आहे. अजून आपण पण कसं आहे, लहानपणापासून शिक्षकांना बघत असतो, तर शिक्षकांनी सुद्धा यामध्ये त्यांची मदत करावी की काही मुलं काही सब्जेक्टमध्ये वीक असतात, तर त्यांच्याकडे रिसोर्सेस तर वीक असतात, तर त्या मुलांकडे त्या सब्जेक्टवर जास्त काम करण्याची गरज असते. तर
ते काम करून घेणं सरांची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तसंच फॉलो करणं हे मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी. सो अशा प्रकारे तुम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत आपले ते प्रॉब्लेम फेस करू शकता आणि त्यांच्या पार जाऊ शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या युक्तीमध्ये स्वतःला चांगल्या सवयी विकसित कराव्यात? हे बघा, जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामची प्रिपरेशन करायची असेल तर मला तर वाटते 5वी 6वी पासूनच ते डेव्हलपमेंट व्हायला हवी. पहिले तर अभ्यास करण्याची आवड. जर तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची आवड असेल तर तुम्ही खूप सारा अभ्यास करू शकता. म्हणजे तुमचं पहिलं तर हे झालंय की यस मी अभ्यास तर करू शकतो. म्हणजे तुम्हाला भीती राहणार नाही की जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की 10 तास, जसं मी बोलतो मी स्वतः 12 तास अभ्यास करायचो. जर तुमच्यामध्ये ती इंटरेस्ट असेल ऑलरेडी की अभ्यास करायचा मला आवड आहे तर तुम्हाला वाटणार नाही अरे 12 तास तर मी करून घेणार आहोत. म्हणजे ते पहिली पायरी चढली तुम्ही ते गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी छोट्यापणापासून म्हणजे 5व्या 6व्या वर्गापासून असं मला वाटते. दुसरी गोष्ट जे ट्रिक्स सॉल्व्ह करणं आहे माइंडमध्ये म्हणजे माइंड यूज करणाऱ्या ज्या ट्रिक्स असतात त्या ट्रिक्सवर फोकस करायला हवं. तसं माइंड पॅटर्न पकडण्यामध्ये थोडा ज्याचा हुशार असतो जसं गणित असतात गणितामध्ये आपल्याला एक पॅटर्न पकडावा लागतो. त्या पॅटर्न समजल्यानंतर जसं पाडे आहे 2 गुणल्यानंतर 4 पाड अजून 4 तसं आता आपण कसं पाडा म्हणतो 2 2 4 2 3 6 म्हणजे हा एक पॅटर्न आहे ना एका एकाला गुणाकार करत गेलं तर ॲड होतात. तसे खूप सारे मॅथ्समध्ये पॅटर्न्स असतात. तसेच स्टडीजमध्ये खूप सारे पॅटर्न्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न पकडायला शिका. सोबतच बाकीच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा करा. म्हणजे कसं लोकांसोबत इंटरॅक्शन जसं सरांसोबत तुम्ही इंटरॅक्शन करायला लागले म्हणजे संवाद साधायला लागले तर तुम्हाला भीती राहणार नाही लोकांशी बोलण्याची स्टेजवर येण्याची. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या म्हणजे याच्यात आणू शकता आणि त्या गोष्टीचा तुम्हाला समोर चालून फायदा होऊ शकतो. तर मला असं वाटतं की 5वी 6वी वर्गापासूनच तुम्ही ह्या गोष्टींचा आत्मसात करायला हवे. तुमची सवय किती महत्त्वाची आहे? तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करत होते? अभ्यासाची सवय पण खूप महत्त्वाची आहे. आता पहिले तर मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. मला एवढी पण आवड होती अभ्यासाची. मी 10th मला 10वी मला 68% आहे. 12वी मला 65% आहे. मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. परंतु माझ्यामध्ये ते हार्डवर्क करण्याची जिद्द होती चिकाटी होती. आता यामध्ये बघायचं म्हटलं तर आवड ही खूप महत्त्वाची आहे. आता जसं मी जेव्हा स्टडी चालू केली तेव्हा मला कळलं की माझ्याकडून जास्त वेळ होत नाही आहे अभ्यास. तर आवड निर्माण करण्यासाठी मी काय करायचो सुरुवातीला 3 तास 4 तास असाच अभ्यास करायचो. नंतर मग थोडा टाइम वाढवला मी 6 तासवर गेलो. काही वेळानंतर 8 तासवर गेलो. काही वेळानंतर 10. मग नंतर एवढं माझ्यामध्ये पोटेन्शियल डेव्हलप झालं माझ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पॉवर डेव्हलप झाली की मी 12 तास 14 तास सहजपणे अभ्यास करून घ्यायचो. तो अशा प्रकारे तुम्ही आवड निर्माण करू शकता. इंग्रजी किंवा इतर विषयात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करावे? आता हे पहिलेच सांगितलंय की कमकुवत आहोत म्हणजे पहिला तर तुला माहित पडलंय की तुम्ही एका गोष्टीमध्ये कमी आहात. आता गोष्ट आहे की त्या गोष्टीला तुम्ही दूर कसं करणार. आता ॲनालिसिस झालंय की या विषयात तुम्ही कमी आहात. तुला कसं समजलंय तिथे सर असतात टीचर लोक त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड करतात की समजा तुम्ही गणितामध्ये वीक आहात तर गणितामध्ये का बरं वीक आहात तर सरांनी तुमच्यासोबत तुम्ही सरांना येऊन सांगितलं की सर मला हा प्रॉब्लेम जातो तो सर तुम्हाला गाईड करेल. आता मी माझी गोष्ट करायचं म्हणजे सांगायचं म्हटलं तर जसं मला पहिले नाही पाठवलं पाठ व्हायला मला वेळ लागायचा तर मी नोट्स बनवायचो. तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगितली नोट्स बनवायचो. ज्या गोष्टी लक्षात आहेत त्या गोष्टी सोडून द्यायचं ज्या गोष्टी लक्षात नव्हत्या राहतात त्या गोष्टी लिहून ठेवायच्या आणि त्या गोष्टीला जवळजवळ 10 12 15 वेळा वाचून काढतात. प्रत्येक 15 वेळा तर मी नोट्स रीड केला असेल पेपराच्या आधी. तेच एक गोष्ट आहे पहिले सिलेबस कम्प्लीट करून घ्या नंतर पेपर सॉल्व्ह करून बघा तुमच्या लक्षात किती आलं आहे ते समजून घ्या. कोणत्या गोष्टी लक्षात नाही आहे त्या गोष्टी लिहून घ्या. केल्यानंतर ते नोट्स रिवाइज करता आणि पेपर सॉल्व्ह करता बस. आज तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचले आहात तिथे पोहोचण्यासाठी तुमच्या आयुष्यातील कोणती एक सवय महत्वाची ठरली? माझा निश्चय डिटर्मिनेशन. मला हे होतं की मला माझी परिस्थिती सुधारवायची आहे. हा माझा निश्चय होता आणि यासाठी मी हा मार्ग निवडला. हे दुसरं माझ्यासाठी महत्वाचं
होतो. सो निश्चय असणं महत्वाचं आहे. एम तर आहे माझ्याकडे, पण तो एम निश्चय, जो डिटर्मिनेशन हवं असतं त्यासाठी, आणि त्याच्यासोबत सोबत आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची गरज पडते. जसं हार्डवर्क करण्याची तयारी, दुसरं डिसिप्लिन. जसं आपण शाळेमध्ये बरोबर टाइमवर यायचं, अभ्यास करायचा, अभ्यास करून सगळ्या गोष्टी करून पेपरमध्ये चांगला स्कोर करायचा आणि पास व्हायचा, आणि प्रयत्न करायचा की पहिल्या नंबरसाठी पास व्हायचा. सो डिसिप्लिन, डेडिकेशन. आता इथे येऊन आपण म्हणजे क्लासमध्ये बसतोय, क्लासमध्ये बसल्यानंतर आपलं फिजिकली आपण इथे अवेलेबल, म्हणजे बसून तरी इथे आहोत, पण आपलं मन बाहेर फिरत आहे. सो हे डेडिकेशन कमी दिसतंय, म्हणजे त्याच्यामध्ये ते डेडिकेशन नाही की ते क्लासमध्ये येऊन शिकण्याचं डेडिकेशन. सो डेडिकेशन व्हायला असायला हवं. आणि सोबत सोबत चिंतन की मी जे ध्येय ठरवलं आहे ते ध्येय मी गाठणार म्हणजे गाठणार, आणि ते गाठल्याशिवाय मी सोडणार नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातील स्वतःला आज एक सल्ला देता आला असेल तो कोणाचा असेल? मी सल्ला दिला असता तर मी म्हटलं असतं की अभ्यास, किमान अभ्यास झाला जास्त कर, समोर चालून तुला अजून जास्त अभ्यास करायचा आहे. हेच सल्ला आहे की तुम्ही पहिले तर तुमचा, आपण जे डेअरिंग म्हणतो असतो बघा, डेअरिंग समजते तुम्हाला? हा सब बरोबर आहे तुम्हाला. जसं आता तुम्ही एक प्रश्न विचारताय, हे नाही का डेअरिंगचं काम आहे. तुम्हाला सांगू का, मी वनिला नाही का आताच रिसेंट म्हणजे काल परवाच केलं होतं, आणि त्यांना म्हटलं की मी तर प्रत्येक प्रश्नात म्हणजे प्रत्येक गोष्टी बोलू शकणार नाही, ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही का ते दुःखदायक आहे किंवा काही गोष्टी आहेत ज्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागतो, ते प्रश्न विचारतो. तिथे कमीत कमी 150 मुलं होतो, आणि पोलीस भरती, काही PSIची एक्झामिनेशनसाठी तयार करत होती, काही वेगळ्या गोष्टीसाठी प्रिपरेशन करत होती, परंतु त्यांच्यामध्ये धाडसच नव्हतं. ते प्रश्न विचारतात की मी उभी होणार किंवा मी उभा होणार, आणि प्रश्न विचारतात. परंतु तुमच्यामध्ये ते आहे, तुम्ही भले चुकत असाल किंवा थांबत असाल, नोट म्हणजे याच्यात कोणताही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमच्यामध्ये ते धाडस आहे, आणि अशाच गोष्टी तुम्ही करत राहायला हव्या. सोबत सोबत तुम्ही अभ्यासाची पण आवड निर्माण केली पाहिजे, म्हणजे तुमचं कम्प्लीट ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणार. सो ह्याच गोष्टी आहेत.